आहे होप तुम्हाला जरा मजा आली असेल, कारण की नेहमीपेक्षा थोडं काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केला आहे. कारण की मी गाईज फायनली सक्सेसफुली आपण पोहोचलेलो आपल्या डेस्टिनेशनवरती. गाडी वॉश करायला थांबलो, कोलाडला पोचलो. हा इकडे रस्ता आहे ना, 3 वर्ष आले कंटिन्यू बाईकने येतोय, पण अजून हा वरचा ब्रिज झाला नाही. मेन ते शॉट इथं आता हे ब्लॉक टाकलेत ना, खड्डे नाही पडले पण ते ब्लॉक आतमध्ये घुसलेत. गुड मॉर्निंग, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर जसं की थंबनेल बघितलात तर आता आपण पुन्हा एकदा निघालो कोकणामध्ये. मजबूत अशी थंडी आहे. सकाळी 6 वाजता निघालो. आता कोकणातला आपला कार्यक्रम अजून म्हणजे 3-4 दिवसाचा आहे पुढे, म्हणजे तुम्हाला अजून खूप सारे ब्लॉग बघायला भेटतील. हा आता आपला ट्रॅव्हल ब्लॉग आहे. असं इथून म्हणजे नेक्स्ट डेस्टिनेशन माझी आहे ती दापोलीलाच जाणार आहे, पण थोडा वेगळा सीन आहे ह्या टायमाला, कारण की मी सोलो राईड करतो आहे, ते पण आपल्या KTMवरती. तर आता निघालो आहे. पुढचा रूट तर सर्वांना माहितीच आहे, फक्त थोडा सोलो राईडचा एक्सपिरियन्स आहे तो तुमच्यासोबत शेअर करतो आहे. तर व्लॉगला एंडिंगपर्यंत बघा, आणि पुढे पण अजून मोठा प्लॅन आहे, खूप सारे व्लॉग येणार आहेत. व्हिडिओमध्ये बनून राहा आणि बाकीच्या व्हिडिओ पण बघा, आणि हे व्हिडिओ पण आवर्जून पूर्ण नक्की बघा. तोपर्यंत चला बाय बाय, भेटूया थोड्या वेळामध्ये. आता तर सध्या काळोख आहे, म्हणजे कारण की सकाळचे 6 वाजलेत. तर युजली मी जेव्हा बाहेर जातो ना तेव्हा सकाळी 5 वाजेपर्यंत तरी निघतो, पण आता थंडी एवढी आहे ना की थंडीतून ना जायचा म्हणजे मनच नाही करत आहे. म्हणून मी जरा 6 वाजता निघालो, कारण की 7 नंतर जरा सनराईज होईल तर थोडा ऊन लागेल आपल्याला. आणि आता तसं पण काळोख आहे, मग मी थोडा उजेड होईल ना तेव्हाच व्हिडिओला स्टार्ट करीन, कारण की तसे पण मुंबईच्या बाहेर निघायचे रस्ते सगळ्यांना माहिती आहे. थोडा जसं बाहेर पडू ना तसं मग सर्व एक्सप्लोर करायला चालू करूया आपण. आता आहे ना बरोबर 7 वाजता आपण पनवेलला पोचलो आहे, आणि तुम्हाला आहे ना सूर्य दाखवतो. एकदम सनराईज झाला आहे ना, एकदम समोर झाला आहे सनराईज. रावंच वाटतं इथं. माझा एमच होता की 7 वाजेपर्यंत तरी पनवेलला पोचायचा आणि जो सनराईज आहे तो घ्यायचा, पण सनराईज थोडा लवकर झाला. मला आपला मुंबई गोवा हायवेला लागतो ना त्या टायमापासून घ्यायचा होता, पण आता समोर रस्ता झाला आहे तर झालं, आता काय करू ना, अडवू नाही शकत त्याला. आता आपण आईच्या गावात जशी मी मुंबई सोडले ना, समोर बघताय फॉग आहे म्हणजे थंडी मजबूत आहेत. हात आहेत ना एकदम गार पडलेत माझे, खूप थंडी आहे खूप. त्या थंडीमुळे मी थोडा लेट निघालो. तर बघूया 7-8 वाजेपर्यंत जेव्हा ऊन येईल ना तेव्हा थोडा कम्फर्टेबल वाटेल, पण तेव्हापर्यंत एवढी थंडी वाटते ना. आता तसं सनराईज तर झाला आहे, सूर्य उगवायला चालू झाला आहे. आता पुढे बघा, आता जोपर्यंत पूर्ण येत नाही ना तोपर्यंत थंडीचा मजबूत लागणार आहे, कारण की लय थंडी आहे गावाला. आता समोरच एवढा फॉग आहे ना, म्हणजे थोडा लांबचा विजिबल होत नाही एवढा, कारण की आता जर सध्या मी जस्ट पनवेल क्रॉस केला आहे, कर्नाळा अभयारण्याच्या आधी आहे. आज आहे ना जस्ट केसांची वाट लागली, कारण की हेल्मेट आता काढला ना म्हणून झालं असं. आता जस्ट मी मुंबईच्या बाहेर आलो, खूप थंडी आहे. आता समोर सनराईज तर झाला आहे जसं तुम्ही बघताय, पुढे फॉग पण खूप आहे. आता मी आहे ना थोडे स्टॉप घेत जाणार, काय कंटिन्यू सुटसाट नाही सुटणार आहे. 4 ते 5 हॉल्ट घेईल आणि आरामामध्ये जाणार आहे. आता करतोय परत राईडला सुरुवात. आणि चला, केसांची वाट लागली म्हणून थोडा केसामध्ये सारखा मला हात टाकायला लागतोय, पण ठीक आहे. थोडं जेव्हा सूर्य येईल ना तेव्हा थोडी थंडी कमी वाजेल, कारण की आता लय थंडी वाजते मला आहे ना. मागापासून मजबूत थंडी लागत होती, पण आता सीन काय ना माहिती आहे, आपला कर्नाळा अभयारण्य आहे ना त्याच्यामधून जातोय ना, तर इथे मस्त असं थोडा ना गरमी आहे, तो जरा बरा वाटला हातांना, कारण की मगापासून हात इथं एकदम सून झालेले. आता कॅमेरामध्ये दिसत असेल की नाही ते मला माहीत नाही, तर मी दाखवायचा प्रयत्न करतो. फॉग आणि सनराईज हा एवढा मस्त दिसतोय ना आता की रावंच येतं. थोडी आता किती माहिती आहे, 7:30 झाले, थोडी थंडी कमी झाली. आणि कोकण राईड करतो थंडीमध्ये ना, तर सकाळचा आणि रात्रीचा खूप म्हणजे खूप सीन आहे. एक वेळ दुपारी आपण वाचून जाऊ की थोडी आपल्याला थंडी कमी भेटेल, पण बाकीचं तर नॉर्मलच आहे. आता सोलो राईडमध्ये इथपर्यंत तर मला मजाच आली, चांगला वाटलं जरा,
कारण की एक सोलो राईड पण पाहिजे. पार्टनर असतो तेव्हा आपण टाईमपास करत बोलत जातो, ती गोष्ट वेगळी आहे. पण जेव्हा सोलो राईड असते ना तेव्हा मस्त निवांत एकदम. अजून म्हणजे इयरफोन तर लावले नाही, पण माझ्या गाण्याची प्लेलिस्ट मी तुम्हाला पुढे दाखवतो. मी ट्रॅव्हलिंगमध्ये मी कशी गाणी ऐकतो ते. हा मेन रोडला नाही, जेव्हा आपण थोडा मानगाववरून आतमध्ये घुसू ना तेव्हा आपला खाली रोड असतो ना तेव्हा मी चालू करेन. बाकी हायवेला कॉन्सन्ट्रेट ठेवायला लागतं पूर्ण रस्त्यावरती, कारण आपली चुकी नसली तरी बाकीच्या दुसऱ्याची चुकी असू शकते. आता पोचलोय आपण पेनला आलोय. सकाळचे वाजले किती माहिती आहे, 7:45 वाजलेत. आता इकडून अजून 150 किलोमीटर आपल्याला जायचं आहे इथे. सध्या पेनला आहे. थोडा 5-10 मिनिटाचा ब्रेक घेतो, कारण की कंटिन्यू 50 ते 60 किलोमीटर चालवून आलो गाडी. थोडा फ्रेश म्हणजे तोंडावर पाणी मारतो थोडा, कारण की गावी धूळ एवढी आहे ना की हालत खराब होते. तर थोडा आधी फ्रेश होऊन घेऊया आपण. बाकी पुढे पण ही जर्नी तुम्ही फक्त रूट नाही, थोडी एन्जॉय करत करत जाऊया, कारण की फक्त रस्ते काय 100 वेळा रस्ते दाखवून काय मतलब नाही. तर थोडा बोलत बोलत रस्ते दाखवत जर्नी होणार आहे. तर व्हिडिओमध्ये मस्त बनून राहा आरामात. TV ला लावून बघा व्हिडिओ पाहिजे तर, आणि एन्जॉय करा. आता थोडा पेनला आलोय. बघूया थोडा नाश्ता करून घेऊया. इथं आपला हा हॉटेल आहे, श्री गणेश हॉटेल फॅमिली रेस्टॉरंट. दर टायमाला मी येतो मोस्टली तिकडेच थांबतो. थोडा फ्रेश डिश सर्व होऊन घेऊया. जिकडे हॉटेलवर थांबलो ते सॉरी पेनला नाही, आपण रोह्याला. आता थोडा बोलण्यामध्ये गडबड झाली स्टार्टिंगलाच. रोह्यामध्ये हा हॉटेल आहे. मी दर टायमाला इकडेच थांबतो मोस्टली तर. आणि नेक्स्ट असेल तर आपण मानगाव नाही तर लोणेरला गेलो तर लोणेरला थांबूया. चला आता थोडा नाश्ता काय करतो ते पण तुम्हाला दाखवतो. नाश्ता वगैरे करून झाला आपला. आता मी पुन्हा एकदा परत निघालो. सकाळचे 9 वाजल्यात. इकडनं अजून 135 किलोमीटर दाखवतो आहे रोह्यावरून. ऑलमोस्ट लवकरच पोहोचेन तसा, पण मी अजून आरामात जाणार आहे. थोडं ऊन पाहिजे. आता ऊन यायला लागलं ना बरं वाटायला लागलं, कारण की मागापासून ना हातबीट सर्व आखडलेले आणि थंडी लय लागते. मोठा इश्यू तेच आहे. आता जेवण पण होतं ना पोटामध्ये गुडगुड होतो आहे, कारण की थंडीमुळे जास्त थंडी खूप आहे. बघूया आता पुढची राईड कशी असेल. 9 नंतर थोडा कडक ऊन लागायला चालू होईल, तेव्हा जरा बरा वाटेल. कारण की 6 वाजल्यापासून 2 ते 3 तास झाले नुसता थंडीमध्येच येतो. जॅकेट घातलं आहे तरी पण थंडी काही कमी झाली नाही. आणि आता इकडनं निघतो आहे मी. परत एकदा आपल्या राईडला करूया सुरुवात. तर चला. तर पुन्हा एकदा केली आपण राईडला सुरुवात. आणि जसं की मी लास्ट 2 वर्षापासून येतो आहे, आणि मानगाव इंदापूरपर्यंत जो रस्ता बाकी होता ना म्हणजे व्हायचा, तो ऑलमोस्ट आहे ना झाला आहे. आणि एकदम मस्त झाला आहे की जसा पुढे आपल्याला मानगाव खेडच्या पुढे जसा भेटतो ना पूर्ण राजापूरपर्यंत रत्नागिरीपर्यंत, तसाच हा रस्ता पूर्ण झाला आहे. म्हणजे आता काय मधले जे पॅच होते ना अर्धे बाकी होते ते पण सर्व निघून गेलेले आहेत. आणि एकदम सरळ रस्ता, एकदम नीट अँड क्लीन रस्ता सिमेंटचा, ज्याच्यावर नाही खड्डे ना काय. पण थोडा ओव्हर स्पीडिंग आणि हे सर्व सांभाळावा लागतो. बाकी एक नंबर मक्खन रस्ता झाला आहे. मी मुंबईवरून निघाल्यापासून, म्हणजे जेव्हापासून मुंबई गोवा हायवे आपण जॉईन केला ना तेव्हापासून हा एकच असा सर्व्हिस म्हणजे ब्रिज भेटला जो झाला नाही अजून. हा इथे जो मध्ये तयार होतो तो. बाकी ऑलमोस्ट पूर्ण रस्ता तयार झाला आहे. मी इंदापूरच्या थोडा आधी आहे, कारण की त्या पेन पनवेल सगळं मला रोहा वगैरे आहेत ना सर्व ब्रिज टू ब्रिज मी क्रॉस केला. असा पॅच नाही भेटला. तर ठीक आहे, एवढा पॅच तर राहू शकतो ना. असा रोड येणं स्वाभाविक होता. आता परत लागलं आहे थोडं आपल्याला, एक बेकार रोड लागला आहे याचा. रोडची हालत बघतो. मेन तर टायर सांभाळायला लागतं त्या सर्व ह्याच्यामध्ये, कारण त्याचा पंक्चर झाला ना तिचा वेळ काय दुसरा तर शॉर्ट होऊन जातो. तर सांभाळून चालवावे लागते. हा इकडचं काम होईल आता काय पुढच्या गणपतीपर्यंत कंप्लीट होऊन जाईल. एवढे सर्वच रस्ते एकत्र बनवले मला लोकांना कमवायला कसा भेटेल.
मला आहे ना जवळजवळ 3-3.5 वर्ष झाले, म्हणजे मी यूट्यूबवरती आणि इंस्टावरती कंटेंट बनवतो. आपला इंस्टावरती तर ठीक आहे 12,000 फॉलोअर्स आहेत, पण ना यूट्यूबवरती किती 5,500 सबस्क्रायबर्स आहेत. आणि आपलं चॅनल काय मॉनिटाईज वगैरे सर्व आहे. पण जेव्हा आपला अकाउंट बघते ना पब्लिक, म्हणजे नवीन येते किंवा आपलेच जे आहेत ना ते असे ना जज करतात की अजूनपर्यंत 5,500च आहेत की 3-4 वर्ष झाले कंटिन्यू बनवतो आहे अजून. म्हणजे लोकांचे एक्सपेक्टेशन आहे की 100K व्हावे असे डायरेक्ट अचानक भयानकमध्ये. पण ठीक आहे, मला 5,500 जे सबस्क्रायबर आहेत ते पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण की 5,500 म्हणजे खूप झाले माझ्यासाठी तर. आणि आपल्या व्हिडिओला व्ह्यूज वगैरे पण चांगले येतात. भले काय लोकांनी अजून आपल्यामधलेच आहे त्यांनी सबस्क्राईब नाही केलं आहे, पण ते आपले व्हिडिओ बघतात, त्याचा काय एवढा इश्यू नाही. मी खुश आहे एवढ्या ह्याच्यामध्ये, कारण की आता बघा काय असे चॅनल बघितलेत मी की माझ्यानंतर पण चालू होऊन त्यांना 100K असे सबस्क्रायबर वगैरे झालेत. पण ते कसं मी माझे स्वतःचे कंटेंट ठेवतो, मी ना असे इथून तिथून व्हिडिओ वगैरे जमा करून कधी पोस्ट नाही केले, किंवा दुसऱ्यांचे व्हिडिओ तर मोस्टली तर नाहीच केले. जे मला कंटेंट भेटतो किंवा माझे जे जीवनावरती आधारित आहे मी तेच फॉलो करतो आणि ते अपलोड करतो. ज्यांना आवडतं ते आपले व्हिडिओ कंटिन्यू बघतात. आणि जेव्हा माझ्या इकडे मी राहतो किंवा आजूबाजूचे लोक पण जेव्हा मला बोलतात ना की त्या लोकांना समोरनं मला जेव्हा बोलतात की कंटेंट आवडतात, व्हिडिओ बघतात, तीच माझी खरी कमाई मला खूप आवडते. कारण की आतापर्यंत मला यूट्यूबच्या आणि इंस्टाग्रामच्या जरी एवढं काय भेटलं आहे ना की म्हणजे पैशापेक्षा जास्त माणसं भेटलेत, ते महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे कुठे पण जातो 4 चौघामध्ये थोडा रिस्पेक्ट भेटते ना, ती रिस्पेक्ट मला लय आवडते. कारण की जेव्हापासून मी शिर्डीला गेलेलो पदयात्रा चालत, तेव्हापासूनचा तो माझा पूर्ण 360 डिग्री पूर्ण चेंजच झाला आहे बाबांच्या कृपेने. खूप काही चांगलं घडलं आयुष्यामध्ये, आणि यावर्षी खूप काही चांगलं घडलं पण खूप काही वाईट पण घडलं. पण ते एक हिस्सा आहे, काय चांगलं वाईट कधी ना कधी म्हणजे आपल्यामध्ये घडतच असतं. असं जरुरी नाही का की नेहमीच आपल्यासोबत चांगलंच व्हावं. जेवढं वाईट होतं तेवढं त्यापेक्षा डबल चांगलं पण होतं. तर वाईट होणं पण गरजेचंच आहे. रोजचे दिवस काय सुखामध्ये जगण्याला अर्थ नाही, थोडंसं दुःख पण पाहिजेच आयुष्यामध्ये. त्या हिशोबामध्ये मी पण आपली लाईफ जगतो. आता माझा पण टार्गेट आहे की मला पण वाटतं आपले पण असे थोडे 100K सिल्वर प्ले बटन यावं. मोस्टली टार्गेट आहे 2026मध्ये आणायचा. बघूया आता, तुमच्या कृपेने देवाच्या कृपेने कधीपर्यंत ते येते. मी असे व्हिडिओचं क्वालिटी देत राहील आणि रेग्युलर बेसिसवरती व्हिडिओ बनवत राहील जे पण आपल्या लाईफमध्ये चाललं. आणि माझ्यासोबत जेवढे माझ्यासोबत आहेत मी प्रयत्न करीन त्यांना पण माझ्यासोबत थोडा पुढे घेऊन जायचं, जिथपर्यंत मी जाईल तिथपर्यंत. बाकी सर्व देवाच्या हातामध्ये. बघूया, आपण आपले प्रयत्न करत राहायचे, प्रयत्नानं यश नक्कीच भेटतो. ले गई मेरी जान, जिगनी जिगनी ओ जिगनी जिगनी ओ जिगनी जिगनी ओ. आता पोहोचलो आहे ते इंदापूरला. सिंगल लेन रस्ता चालू झाला की म्हणजे इंदापूर मानगाव आला समजून जायचा. समोर आता एवढा मोठा टँकर निर्विघ्नपणे पोचलो आहे इंदापूर. आता इंदापूरच्या पुढून आपल्याला मी मोस्टली तर फक्त ट्राय करेन की मानगाववरूनच राईड मारून निघेल, मोरबा वगैरे मारून, आणि ते लोणेरपर्यंत जाणार नाही पुढे. आपल्या रस्त्याने आता जायचं ट्राय करेन. तरी मला जायचं असेल अंदाज 25. ओके, पण गावसाईडचे जे किलोमीटर्स असतात ना ते ॲक्च्युअली लांब वाटतात. मुंबईमध्ये 10-12 किलोमीटर म्हणजे काय वाटत नाही, पण गाव साईडला 10 किलोमीटर म्हणजे अर्ध्या तासाचा रस्ता असतो. तर लेट्स सी. पहिला तर मुंबई गोवा हायवे ना बघायला गेला तर जसा आता हा समोर रस्ता दिसतोय ना हा तोच होता. म्हणजे जेव्हा लहानपणी मी जायचो ना गावी तेव्हा आज रस्त्याने असं म्हणजे पूर्ण मुंबईपासून गावापर्यंत पूर्ण कोकणामध्ये सेम एवढाच रस्ता होता. तेव्हा तर आपण कारने जायचो, एवढी मजा यायची ना. आणि आता पण हा जेव्हा इंदापूरनंतर जो पट्टा लागतो ना पॅच, तो मला एवढा आवडतो ना.
की म्हणजे हा डांबरी रस्ता आहे ना मेन, तो त्यावरती गाडी चालवायला मजा येते मला जास्त करून सिमेंटच्या रस्त्यापेक्षा. कारण की टायरला ग्रीप पण चांगली भेटते आणि रस्ता बघायला पण मस्त वाटतो की पूर्ण रस्त्याला सावली असते, दोन्ही साईडला झाडं. फक्त एवढं टेन्शन असतं की थोडा ओव्हरटेक करताना सांभाळून करावा लागतो. आणि एकदा ट्रॅफिक लागली की मग सिंगल रेट रस्ता आहे, मग झाला काशी सीधा. आणि आलेला आहे आपला माणगाव. माणगावला पोहोचलोय. माणगाव स्टेशनच्या इकडे आहे. अजून बाजारपेठ बाकी आहे माणगावची. काय ओव्हरटेक करतात बघा. माणगावला तर जिथे मी पोचलोय ना, तो आपला खास जिवलग मित्र गोट्या इकडे जन्माला आला माणगावच्या ह्या हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलचं नाव काय माहिती आहे तरी लिहिलं आता. कलर चालू आहे म्हणून समजला नाही, पण गोट्या भाई आपल्या इकडचा जन्माला आलेला आहे. गणेश गल्लीवाला माझा मुंबईचा राजा आला, गणेश गल्लीवाला. आता हा गाणं का बोलतोय, कारण की आता जसा मी बोललेलो माणगाववरून मी राईट मारीन, एका कानामध्ये इयरफोन टाकायचं आहे आणि आपली प्लेलिस्ट चालू करायची आहे. तर आपली प्लेलिस्ट पहिली चालू झाले 22 फूटवाल्याकडून, म्हणजे आपल्या मुंबईच्या राजाकडून. तर कानामध्ये मस्त वाजतोय गाणं, फुल एनर्जेटिक, मजा येते. आता मी जसं गाणं ऐकतो तसं तुम्हाला बोलून पण दाखवतो. आज माझी सिंगिंग बघा तुम्ही लोक. मंडळीने पत्र पाठवलं गणेश गल्लीला आणि पत्र वाचून आनंद झाला मुंबईच्या राजाला, आनंद झाला मुंबईच्या राजाला, पत्र वाचून आनंद झाला मुंबईच्या राजाला. अनेक रूपे घेऊन येतो माझा गणराया, कधी विष्णू श्रीकृष्ण माझा शिवशंकर भोळा, गरभोळा मा शिवशंकर भोळा. मुंबईच्या राजाची गणेश गल्लीवाल्याची, मुंबईच्या राजाची. आता हा मेन रस्ता पण जातो, पण मी जाणार आहे लेफ्ट मारून, कारण की लास्ट टाइम चुकलेलो, सरळ गेलेलो. आता लेफ्ट मारायचा. मंडणगड, दापोली, आंबेड, गोरेगाव. तर चला आता. असा पण एकदम प्लेन रोड भेटतो ना, तेव्हा मस्त एकदम मजा येते. लय भारी वाटतं एकदम. कारण की आता एवढं मी गिअरअप करून निघालो ना, येता आता पब्लिक फक्त माझ्याकडेच बघते, कारण की थोडी गाडी पण तशी आहे चांगली मस्त एकदम, म्हणून तर थोडं अट्रॅक्शन वाटतं आणि मला पण चांगला वाटतो. आता तुम्ही पण हे व्हिडिओ बघत असाल तर आय होप तुम्हाला जरा मजा आली असेल, कारण की नेहमीपेक्षा थोडं काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केला आहे. कारण की मी मोस्टली गाडी वगैरे चालवताना एवढा बोलत नाही, पण आता आणि एकटं असलं तरी काय बोलणार, पण मी बोलतोय. कारण की एकटा असंच गपचूप चालवायला कंटाळा येतो. मला सरळ रस्ता भेटला की एक मोठा सीन आहे की झोप यायला लागते. आता मग ती झोप नाही पाहिजे म्हणून मी मस्त बोलत जातो. आता मोस्टली जेव्हा आपण जातो, जेव्हा पाठी कोण असतो ना, तेव्हा बोलत जातो तर काय वाटत नाही, पण आता एकटा जातो ना तेव्हा म्हणजे थॉट खूप येतात दिमागामध्ये की म्हणजे आता लाईफमध्ये काय चाललं आहे काय नाही चाललं आहे. ते माझ्याच नाही, सर्वांचा असा असतो की एक राईड तर शांततेमध्ये पाहिजे, की एक सर्व दुनियाच्या टेन्शनपासून थोडा लांब निवांत सोलो राईड करायची. मस्त असे रोड आहेत, खाली मस्त बाईक आहे, मस्त आता कानामध्ये एअरपोर्ट टाकलं ती वेगळी गोष्ट. थोडं सॉन्ग ऐकत थोडा जर्नी एन्जॉय करत जायचं पुढे हळूहळू. आता आपल्या प्लेलिस्टमध्ये आला रे लालबागचा राजा. आता मी मोरब्याला पोचलो आहे. आता इथून असेल खूप टाईम आहे, अजून 2 तास तरी लागतील मला जायला. केस एकदम रफ झालेत, बघू शकता. कडक मजा आली, पण सोलो राईड अजून बाकी आहे, दाखवतो तुम्हाला. तर हा थोडा हेल्मेट घालतो परत. झाला गाणं प्ले. आला रे लालबागचा राजा रे, ही सजली सारी माझ्या राजाची आली स्वारी, पाहुणे तुझं हे रूप जलया दिशाय बारी, दिमाग असा हे आला त्याने ही तुझी रे न्यारी,
उधळीत गुलाल मारी रंगली गणेश नगरी ढोल ताशाचं नाम निदादला अल्लार लालबागचा राजा. आणि फायनली ह्या मधल्या रस्त्याने पण बाहेर पडलोय. आता पण जो लेफ्ट मारला तर गोरेगाव म्हणजे लोणेरला बाहेर पडू. सॉरी लोणेरला जाणार आणि इथून सीधा आपल्याला राईट मारून जायचं आहे. आपल्या गावाला जायचं आहे दापोलीला. आता एवढा फिरलो ना हो गायाने वासरू. हे सगळे रस्ते आहेत ना तोंडपाठ झालेत एकदम. म्हणजे मॅपचं काय मॅपची गरजच नाही लागली कधी मला. एकदा गेलो की तो रस्ता आपोआप माझा पाठच होऊन जातो. तसा पण पहिला लहानपणी असा होता की फॅमिलीसोबत जायचो बसने, मग ट्रेनने, मग हळूहळू एकटा बसने जायला लागलो. मग त्यानंतर असं झालं की आता एकटा बाईकने जातो येतो. खूप चांगला वाटतं. आता लवकर तर म्हणजे लवकर असं बोललो की आता बाईक आहे थोड्या टायमाने फोर व्हीलरनी पण एकटा राहील, ते पण आपली स्वतःची. आता आपला कसं असं माहिती आहे जेवढे विचार आपले स्ट्रॉंग असतात ना तेवढ्या लवकर ती गोष्ट आपल्याला भेटते. फक्त त्याच्यावरती आपण मेहनत केली पाहिजे. म्हणजे मी आत्तापर्यंत जे पण थोडंफार काय अचीव केलं आहे ना ती स्वतः आधी मनामध्ये ठरवून त्याच्यावरती जर आपण मेहनत केली ना ती गोष्ट नक्की आपल्याला भेटते. म्हणजे फायनल भेटते. आता जेवढे आपले विचार मोठे आणि चांगले असतील तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे, कारण की ती गोष्ट खरी होते. आपले विचार नेगेटिव्ह असतील की काय होणार नाही किंवा काहीच नाही मग ते कायच नाही होणार, कधीच नाही होणार मग ती गोष्ट. आणि जर विचार चांगले असतील आणि त्यावरती जर आपण मेहनत प्रामाणिकपणे केली ना आणि एका विचारावरती ठाम राहिलो ना तर ती गोष्ट नक्की होते. कारण की मला पण असं जेव्हापासून मी चालू केलं ना खूप काही टॉन मारले, कोण सोबती होते कोण नव्हते, पण मला काय फरक नाही पडला त्या गोष्टीचा. मी जे ठरवलं ती गोष्ट करत गेलो आणि मला त्या गोष्टीमध्ये जेवढा मला पाहिजे तेवढा सक्सेस भेटत गेला. असं नाही पाहिजे आपल्याला की एकदम अचानक भयानक एका रात्रीमध्ये सक्सेस पाहिजे. कारण की कसं असतं माहिती आहे एका रात्रीमध्ये भेटलेले सक्सेस किंवा काही दिवसामध्ये भेटलेले सक्सेस असते ना ती जास्त वेळ चालत नाही. पण जी हळूहळू आपण जी बिल्ड करतो ना तो आपला एक एम्पायर बनतो. म्हणजे एक वेगळंच जग निर्माण होतं आपला की तो कधी कोण पाडू नाही शकत. मला ते पाहिजे. भले स्लो हळूहळू का सक्सेस भेटू दे पण सक्सेस आपल्याला भेटणार हे नक्की आहे. कारण की एका रात्री मला पण सक्सेस नको आहे. जी स्लो भेटते आपल्याला जग हळूहळू निर्माण करायचं आपलं. आणि त्यामध्येच खरी मजा आहे. मेहनतमध्ये जे भेटतं ना मेहनत करून ती म्हणजे ती मजाच वेगळी आहे. त्याचं सुखच वेगळं आहे. कारण की असा सीन झालेला माहिती आहे मला यूट्यूबकडनं जी फर्स्ट पेमेंट आलेली ना ती शिर्डीला जाऊन आलेली. म्हणजे मी एवढ्या वर्ष ट्राय केलं शिर्डीला, गाडी असून बाईक असून मला कधी जायला जमलं नाही. पण ती एक बाबांचा पुलाव होता आणि माझी एवढ्या 3 वर्षाची मेहनत फर्स्ट पेमेंट ती पण शिर्डीला चालता आली. म्हणजे किती चांगलं वाटलं असेल मला. त्यानंतरला तर लाईफ थोडी चेंजच झाली आपली की म्हणजे खूप चांगलं झालं. आणि मी जे पण विचार करतो ते पुढे खरं करण्याचा विचारच करतो. कारण की आपल्याला मागे हटायला तर आवडत नाही. किती पण काय प्रॉब्लेम झाले तरी ज्या फील्डमध्ये उतरलो ना त्या फील्डचा बादशाह बनायचा आपल्याला बस. तर आता जे विचार केले त्या विचारानुसार चालणार. माझ्यासोबत जे पण आहेत ते पण पुढेच जातील आणि नसतील त्यांना पण पुढे जायचा प्रयत्न आपण करत राहणार. बघूया बाकी साईनाथची कृपा. आता थोडा चालू झाला आहे घाट पण रस्ते थोडे काय चांगले नाहीत घाटाचे. मी पण व्हिडिओ नंतर चालू केली थोडा घाट चढून झाल्यानंतरला. कारण की मी स्वतः विसरलो व्हिडिओ चालू करायला. कॅमेरा लावला आहे ना हेल्मेटला पण माहितीच नाही पडला की कॅमेरा लागलेला आहे. मगापासून 3-4 वेळा असं झाला की सवय नाही ना कॅमेरा लावून गाडी चालवायची. तर मी स्वतः विसरून जातो किंवा मी गोप्रो लावून निघालो आहे. पण जेव्हा जसं आठवतो गोप्रो लावला आहे मग नंतर चालू करतो. काय गाव आहे बघा. पुन्हा एकदा चालू झालाय घाट. थोडा ब्रेकिंग स्किलवरती हाय डिपेंड. लास्ट टाइम आलेला ॲक्सेसवरती खेळत होतो इकडे ॲक्सेसवरती. गैला मारीने आता आंबेत वगैरे क्रॉस केला आणि म्हणजे पूर्ण रस्ता चांगलाच आहे ना असा नाही. पण हा काय पॅच लागला आहे एवढा धूळ. शीट
आईला भेंडी ह्यांचे ऑप्शनवाले रस्ते जे असतात ना, म्हणजे जे सर्व्हिस रोड बनवतात एवढा फालतू बनवून ठेवतात ना, हे काय आहे? हा ऑप्शनवर रस्ता काढला नाही लोकांनी, आता तो तरी नीट बनवून ठेवा. लय डेंजर एकदम. हा काम चालू आहे इकडे माहिती आहे, पण 2 वर्षाले कामच चालू आहे रस्त्याचा. म्हणजे बनला आहे, मधला पॅच खराब आहे, पण जो खराब आहे तो एवढा खराब आहे ना की विचारू नका. बाकी काय ना, माझी एकच फाटते की टायर. कोणती पण गाडी असू दे, 4 व्हीलर 2 व्हीलर, माझ्या फालतू रोडवरून जाताना ना टायरचे शॉर्ट होतात खाली फुगत. आता पोचलो आपण मंडणगड हा डेपो वगैरे सरळ आहे, त्याच्या आधी एक लेफ्ट आहे. आपण दर टायमात तोच लेफ्ट मारून जातो, म्हणजे 2च रस्ते होतात दापोलीला, पण एक समोरून पण जातो आणि एक इकडनं पण जातो, तर आपल्याला लेफ्ट मारून घ्यावं लागतं. आता प्ले लिस्ट थोडी माझी संभाटावरती चालू झाली आहे. मागासपासून नेटवर्क नव्हता रे, तर असंच गाडी चालवायला कंटाळा आला मला. आता थोडं नेटवर्क आलं, गाव चालू झाले म्हणून थोडा परत गाणं चालू केले. आता पोचत आलो ऑलमोस्ट. मंडणगड वगैरे क्रॉस केलं आहे. मंडणगडवरून 1 तास लागतोच. 5 तास आलो, पण मध्ये गाई बैल वासरं सर्व लागतात. आता थोडी बॅग दुखायला लागले, कारण की पाठीवरती बॅग आहे ना माझी घेतलेली, ती लय हेवी झाली. आता 3-4 दिवसासाठी निघालो, पण ते एवढे कपडे वगैरे घेऊन निघालो आहे ना, ती सर्व हेवी वाटायला लागलं. आणि हे आमच्या कोकणातले रस्ते मस्तपैकी. आता पुढेच्या 3-4 ब्लॉगमध्ये तुम्हाला हेच सगळं बघायचं आहे. हायवेने जेवढी मजा येते ना, तेवढी ह्या आतमधल्या रस्त्याला मजा येते, विकार मजा येते एकदम. कारण गाडी वॉश करायला थांबली. आताच गाडी वॉश करून निघालो. वॉश केली, कारण ते आता इकडून आपलं डेस्टिनेशन म्हणजे गाव फक्त 10 किलोमीटर आहे, तर म्हणून वॉश करून घेतली. कारण की आता सकाळपासून तिला चालव तेवढे 200 किलोमीटर आणले गाडीला, त्यामध्ये धूळ माती वगैरे खूप होतं. आता 2-3 दिवस परत चालवायचे, तर म्हणजे मी मोस्टली तर इकडे आलो ती गाडी वॉश करूनच गावामध्ये घेऊन जातो. भाई नवीन वाटली पाहिजे की नाही गाडी आपली, म्हणून. कारण की धूळ वगैरे घरी धुवीन त्याने निघणार नाही. थोडा प्रेशरने जेव्हा काढतो ना, चिखल वगैरे सर्व निघून जातो, कारण की मध्ये थोडा पाणी माती वगैरे सर्व होतं ना, तर गाडी थोडी हलकी आणि क्लीन होऊन जाते मस्तपैकी. म्हणून पहिल्यापासूनच आहे, इथं आणलं की गाडी धुवूनच पुढे घेऊन जातो. आता पालघर रोडून राईड मारला, म्हणजे आपल्या गावच्याकडेच पोचलो आहे, पण खूप टायमाने आलो बाईकने, तर एवढं आयडिया नव्हती की इकडचे रस्ते पण एक्सपांड होतात, म्हणजे वाढतात रस्ते. पहिला एवढेच होते, आता दोन्ही साईडून वाढतात, म्हणजे खूप काम चालू आहे. गाडी धुवून पण माझ्या तसा काय मतलब झाला नाही, पण चांगली गोष्ट आहे. हे सिंगल लेनपेक्षा आता मला वाटतं इकडे पण सिमेंटचे रस्ते डबल लेन बनतात आहेत. त्या आईला पूर्ण धूळ उडवून गेला येड. वा. सो गाईज, फायनली सक्सेसफुली आपण पोहोचलेलो आपल्या डेस्टिनेशनवरती. सोलो राईड करत करत पोचलो आपण आपल्या गावी. आलंय आपला गाव. आता ही व्हिडिओ मी इकडेच थांबवतो. अजून अशा खूप साऱ्या व्हिडिओ घेऊन भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि मिनी ब्लॉग पण मी इंस्टाग्राम आणि यूट्यूबला पण अपलोड करत आहे, शॉर्ट व्हिडिओ, तर ते पण बघा. आणि लॉंग व्हिडिओ बघितला तर अजून पुढे खूप साऱ्या प्लेसेस एक्सप्लोअर करणार आहे मी, तर चॅनलसोबत बनून राहा. आणि सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज सबस्क्राईब करा. तोपर्यंत चला, बाय बाय.